थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर. तात्काळ लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. सन्माननीय प्रेमभाई भोईर यांच्या माध्यमातून समालोचन कक्षेसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राईज. भाई आपलं मनपूर्वक आभार. खरं तर या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000 रुपयाचा धनादेश भाईंच्या माध्यमातून इथे सुपूर्द केला जातो. आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. या स्पर्धेतील सर्वाधिक रॉयल एंट्रीज भाईंच्या मन पाहिली आणि तात्काळ लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. जोरदार अपील. अगदी खेळपट्टीवरती पॅट आपण ब्रश होताना पाहिली आणि त्यानंतर अगदी यष्टांच्या मागून जोरदार अपील. त्यानंतर अगदी थेट मंचकाच्या समोर तर आमचे वाखलन गावचे आदरणीय उत्कृष्ट पकवाज वादक जयेंद्र भोईर जयेंद्रदादा भोईर यांचे इथे आम्ही शुभागमन पाहतो. अगदी ओम साईराज ऑर्केस्ट्रामध्ये उत्तम दर्जाचे आपण त्यांची लकप त्यांचं मनपूर्वक स्वागत. पिबनचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकाचा खेळ पाहिलं तर 5 धावा. हॅलो. तर आमचे सन्माननीय नितेश शेठ पाटील खारगर यांचा इथे शुभ सन्मान मी विनंती करेन चंद्रकांत नावडेकर विक्यू पाटील यांना की आपण आपल्या शुभास्ते नितेश शेठ पाटील खारगर. नितेश शेठ या. नितेश शेठ पाटील यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. तर आमचे नितेश शेठ पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. राममामा पाटील यांचे सुपुत्र आणि या स्पर्धेमध्ये नितेशचं देखील चांगलं योगदान पाहायला मिळालंय. धन्यवाद नितेश. याचबरोबर आमचे जयेंद्र भोईर एक उत्कृष्ट पकवाज वादक वाकलन गावचे जयेंद्र भोईर. यानंतर वाकलन संघ देखील खेळणार आहे. कुटारी वर्सेस वाकलन दोन्ही टीम कॅप्टन उपस्थित राहायचं आहे. तर आमचे जयेंद्र दादा भोईर यांचा सन्मान इथे केला जातोय. धन्यवाद. बोलूया आपण पुन्हा एकदा रोशन यांचा आवाज. शाही सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. आज उत्तमरित्या पाहुण्यांची मांदियाली या रॉयल मंचकाकडे पाहायला मिळते. रॉयल स्ट्रोक अगदी धमाकेदार सिक्सर षटकार. मुरबी गावचे आदरणीय लक्ष्मण ठाकूर इथे आलेले आहेत. लक्ष्मण ठाकूर यांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. आदरणीय लक्ष्मण ठाकूर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मुरबीचे ग्रामस्थ इथे उपस्थित असतील त्यांना विनंती आहे की आपण या. लक्ष्मण ठाकूर यावं आपण. आपलं देखील स्वागत आहे. अगदी सायंकाळी 6 वाजल्यापासून अगदी 10 वाजेपर्यंत अगदी शेकडो सन्मान सोहळे या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होत आहेत. यावरून या स्पर्धेचा दर्जा, या स्पर्धेची लकप, या स्पर्धेचा रॉयल बाणा आपल्याला पाहायला मिळतो. स्वर्गीय जीवा भोईर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी आयोजित स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर स्मृती चषक 2025 मध्ये अगदी प्रेक्षकांची सुद्धा आपल्याला तुफान गर्दी पाहायला मिळते. आज क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. काहीसे सन्मान सोले जारी होते. समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही. सामना पाहतो. स्टार 11 9191 ओवे आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना गावदेवी 11 नेवाली. एक दमदार सामना इथे आपल्याला पाहायला मिळतो. अनेक प्रेक्षक सध्या मैफिलीमध्ये दंग आहेत. आमचे मामा असतील तुमचंही मनपूर्वक स्वागत. पहिलं षटक पाहिलं जिथे 9 धावा बनताना पाहिल्या आणि द्वितीय षटकादरम्यान बॉलिंग ट्रॅकवरती येतोय तौसिफ पटेल. पहिलाच बॉल जिथे आपण षटकार पाहिला आणि त्यानंतर तात्काळ या गोलंदाजानं काटा काढला. अगदी धीरज काथारासारख्या दिग्गज खेळाडूला बाद केलं. आधी राज्य गाजवणारा धीरज मात्र आता माघारी परतलाय. त्यानंतर नवीन खेळाडू येतोय
पार्थ पाटीलची फिल्डिंग सुद्धा तितकीच मातबर असते नेवाळी संघाच्या माध्यमातून आणि त्या दर्जाची बाहुबली फटकेबाजी त्याला या पहिल्या पूर्वार्धामध्ये साध्य करायचे. स्क्वेअर कटचा हा देखना फटका क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रस्थापित केलंय. येता क्षणी आक्रमक होतोय पार्थ पाटील ऑन फायर चौका. करणारी फटकेबाजी प्रत्येक चेंडू गणिक मुंहतोड जबाब देणारे फटके खेळले जात आहेत. 19 धावपटलावरती अगली पेशकश पॅडल स्वीप तोही दमदार समालोचन कक्षेच्या अगदी पूर्णपणे मंचाकडे हा प्रस्थान पाहतोय. येतोय हा बाहुबली षटकार. दोन चेंडूंमध्ये अटके पार हे आपण फटके खेळत असताना वैयक्तिकरित्या पार्थ पाटील बाहुबली फटके त्याच्या बाटमधून येत आहेत. गोलंदाजीच्या माध्यमातून कमबॅक साधण्याचे प्रयत्न तौसिफ पटेल लिजन काढो स्टार 11 ओबे संघाच्या माध्यमातून. हे षटक दोन संघांसाठी इम्पॉर्टंट आहे. पहिलं षटक अतिशय वेगवान राहिलं जिथे 9 धावा बनताना पाहिल्या परंतु तौसिफ पटेल या गोलंदाजावरती आपण हल्ले चढताना पाहिले. पुन्हा एकदा प्रहार केला लॉंग ऑन कडे हा फटका दागण्याचा प्रयत्न चांगली फिल्डिंग सम्राट पटेल एक दमदार झेल त्याने कन्वर्ट केलाय. लागतोय झटका क्रमांक 2 गावदेवी 11 नेवालीला आणि खेळाडू बाद होतोय पार्थ पाटील. सामना तुम्हाला पाहायला मिळेल. चैतन्येश्वर 11 खुटारी संघाच्या अगेन्स्ट खेळेल वैद 11 वाकळणसी. दोन्ही संघनायक तात्काळ टॉस साठी प्रस्थान करायचं. खुटारी संघाचा विशाल इथे दाखवले होते. वाकळण संघ तात्काळ टॉस साठी या. त्वरित टॉस बॉक्स मध्ये टॉस संपन्न केला जाईल. कुठल्या प्रकारे वेळ न दवडता तात्काळ खेळ हा सुरू होणार आहे कारण आज वेळेनुसार लढती इथे समाप्त करायच्यात. अगदी रहदारीचे क्षेत्र आहे. अगदी महामुंबई नंतर या परिभागाची एक अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चा असते. प्रेमाचं शहर प्रेमाचं प्रतीक बिंबवणारं शहर अर्थातच खारघर आणि खारघर परिभागातील मोरबी इथे असतो खेळ दर्दी आणि क्रिकेट रसिकांची मोठी असते गर्दी आणि पाहायला अगदी क्रिकेट रसिक वर्ग आतुर असतो. त्या दर्जाचा आजही माहोल या रतीमध्ये पाहायला मिळतो. अगदी उत्तमरित्या हा बेधुंद करणारा फटका लॉंग ऑनची वारी फटका भारी एक चांगली जबाबदारी षटकार. कटआउट्स कडे हा पण फटका पाहिला ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण 25,000 रुपयाचं धनादेश पाहिलं आणि फलंदाज सध्या घडीला अगदी धावसंख्येची धनदौलत लुटतोय. धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. 2 गड्यांची कत्तल 31 धावपटलावरती लागत आहेत. धावा वेगाने येत आहेत. धावा खोऱ्यानं बनताना पाहायला मिळतात. गोलंदाज नाम पटेल विरोधात चांगलं काम साध्य करताना फलंदाज पाहू शकता आपण अतुल काथारा आणि प्रेम. अतुलच्या साथीने आपण नॉन स्ट्रायकर खेळाडू निशांत या फलंदाजाला पाहतो आणि शांतीत क्रांती घडवण्याचे काहीसे मनसुबे इथे आखण्याचे प्रयत्न फलंदाजी करणाऱ्या नेवाली संघाच्या माध्यमातून साध्य केले जात आहेत. नाम पटेल हा एक विख्यात असा गोलंदाज आहे. जितकी त्याची उंची तितक्याच उंचीचा दर्जेदार बाणा त्याने अनेक वेळा अनेक स्पर्धेमध्ये साकार केलाय असा आपण नाम पटेल पाहतो. प्रहार केलाय सुंदररित्या हा फटका टोलवलाय तितकाच धाकड असा आपण झेल पकडलाय परंतु बॉडीचं बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि अंतिम पडावमध्ये निर्णय काय असेल. ओवेकरांचा आवाज येतो परंतु दूध का दूध पाणी का पाणी या चेंडूगणिक असेल काय कहाणी हे मात्र पाहिलं जाईल. ऑफिशियल अंपायर टीमनं कंट्रोल रूम कडे इशारा केलाय. विकी पाटील त्या ठिकाणी सज्ज असतील कारण हा निर्णय दोन्ही संघांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते.
डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं अफ्ताब मांडेकर त्या ठिकाणी सज्ज होता आणि अगदी धडधाकट फटका खेळला होता फलंदाजानं. आणि त्यानंतर अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं घडामोड काय घडली आहे हे सुद्धा निश्चितच पाहावं लागेल. त्या दिशेनं अगदी पाहुण्यांचे कटआउट्स अगदी मैदानाच्या सभोवताली राजकीय क्षितिजावरती मुहूर्तमेढ रोवणारे राजकीय पाहुण्यांचे आपण कटआउट्स पाहतो. अगदी येताक्षणी प्रेमात पडेल असं दमदार आयोजन या मुरबी गावचं पाहायला मिळतं. स्वर्गीय जीवा भोईर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मोरबी आयोजित स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर स्मृती चषक 2025 ही आपण दमदार स्पर्धा पाहतो. परंपरा कायम आहे आणि हे पाहतो अगदी खेळाडू होतोय झेलबाद. पहिला बॉडीचा बॅलन्स चांगल्या रीतीनं गाठला, उत्तमरित्या आपण फिल्डिंग पाहिली. अफ्ताब त्या ठिकाणी सज्ज असताना मांडेकरनं चांगला झेल कन्वर्ट केला, ज्या ठिकाणी झटका क्रमांक 3 आपण कोसळताना पाहतो. 31 धावा सध्या घडीला आपण बनताना पाहतो. आयोजक वर्गाची प्रचंड मेहनत आणि या मेहनतीतून अगदी रंगतदार स्पर्धेचा आपल्याला आगाज पाहायला मिळतो. सुरेशजी चौधरी यांच्या माध्यमातून अगदी अहोरात्र खाद्य भ्रमंतीचा आस्वाद त्यांच्या माध्यमातून कॉमेंटरी बॉक्स असेल आमचे संपूर्ण आयोजक यांना अगदी चांगला मेवा त्यांना दिला, त्यांचे मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो. परंतु एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी अंतिम टप्प्यामध्ये साकार करण्याचे काहीसे मनसूब आहेत. नाम पटेल आता या क्षणी काहीशी आग ओकतोय. स्टार 11 9191 ओवे अगदी धाकड गोलंदाजीच्या जोरावरती टीम नेवाळीला रोखण्याचे प्रयत्न करतो. ओहो, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु रोखले. डॉट बॉलची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. मी अनेक वेळा पाहिले नाम पटेलवरती जेव्हा हल्ले चढतात तेव्हा नामनं नेहमीच चांगलं कमबॅक साधले. ही भूमिका खूप अव्वल दर्जाची असते. इथे त्या दर्जाचा काहीसा बाणा आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून त्यानं प्रस्थापित केलंय. धावसंख्येला आता पूर्णपणे लगाम लावली आहे. अगदी 31 धावा 3 गडी बाद. अगली पेशकश रोखून धरले. धावसंख्या अति वेगानं बनताना आपण पाहिली परंतु आता ही धावसंख्या काहीशी रोखली सुद्धा जाते. स्टार 11 9191 ओवे संघाचा धुरंधर गोलंदाज नाम पटेलनं चांगलं असं काम या गोलंदाजीच्या माध्यमातून साध्य केले. पहिला बॉल जिथे षटकार लागल्यानंतर या गोलंदाजानं कमालीची वापसी दाखवली. 3 चेंडू राहिले डॉट, 1 विकेट काढली. चांगला आपण झेल पाहिला मांडेकरच्या माध्यमातून. ओहो, पुन्हा एकदा तोच धक्कादायक प्रयत्न परंतु लेंथ मध्ये बिघाडी पाहायला मिळते. द्वारकानाथ चोरगे सरांचा इशारा येतो व्हाईट बॉल. धावसंख्या 1 नाकार घेईल. सांगी कोटापुढे मार्ग शोधताना पाहायला मिळतो. 3 गडी बाद 32 धावा. अगदी प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला तर 50 ते 55 धावा बनवू शकतात. त्याहून अधिक धावसंख्या नेवाळी संघाला इथे बनवावी लागेल, कारण समोरील संघ सुद्धा आपण तितकाच ढाकड पाहतो. निकू असेल, तौसिफ असेल, ज्यांच्या माध्यमातून नेहमीच आक्रमक शैलीचे आपण फटके पाहतो, चायनाला पाहतो. आणि हे पाहता अगदी त्या दर्जाचा माहोल पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रस्तावित करावा लागेल. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त, ड्रिंक टाइम आहे आणि पहिल्या 3 षटकांदरम्यान धावा लागतायत. धावपटलावधी गावदेवी 11 नेवाली संघ 3 गडी बाद, एकूण धावा 32. अगदी पहिल्या 3 षटकांचा खेळ इथे आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळतो. अगदी 10 नंतर आता संगीताला पूर्णपणे पाबंदी आहे. आमचे DJ मास्टर आता काहीसे शांत आहेत. जे काही पॅन्ड्रा आहेत ते आता त्यांच्या बॅगमध्ये ते पॅक करत आहेत. पहिलं षटक पाहिलं जिथे 9 धावा बनताना पाहिल्या. द्वितीय षटकादरम्यान बॉलिंग ट्रॅकवरती खेळाडू आपण तौसिफ पटेलला पाहिलं जिथे 16 धावा या गोलंदाजाविरोधात खर्च होताना पाहिल्या. नाम पटेल या गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती हल्ले चढल्यानंतर या गोलंदाजानं कमालीचं कमबॅक साधलं. सन्माननीय अनंता शेठ गडगे चिंद्रन हे सुद्धा एन्जॉय करतायत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि पहिल्या 3 षटकांदरम्यान जर धावा पाहिल्या तर काहीशा रोखल्या जात आहेत.
एकूण 32 धावसंख्येची मुहूर्तमेढ रोवली जाते. चौथं षटक खूप इम्पॉर्टंट आहे. बॉलिंग ट्रॅकवरती खेळाडू येतोय सोहेल पटेल. या गोलंदाजाचा वापर केलाय स्टार 11 9191 ओवेया संघानं. खरं तर उत्तमरित्या याही षटकादरम्यान गोलंदाजीची ते आखणी केली जाते. निश्चितच ओवे संघ म्हटला तर आई ग्रुप महाराष्ट्र सन्माननीय कैलासदादा मात्रे यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये खूप वंदनीय असते. त्यानंतर भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सन्माननीय गुरुदादा मात्रे ओवे, आपले मनपूर्वक स्वागत. जयरजी पटेल असतील को कॉमेंटेटर, आपले मनपूर्वक स्वागत. अगदी सल्लागार म्हणून एक चांगली भूमिका असते ओवे संघासाठी. अशरफजी पटेल आमचे कॉमेंटेटर, आपले मनपूर्वक स्वागत. 2 चेंडूंचा आपण खेळ पाहिला जिथे गोलंदाजीची आपण पॉवर पाहतो, परंतु पॉवरफुल फटकेबाजीसाठी गावदेवी 11 नेवाली संघाला पाहिलं. परंतु या फलंदाजीचा विचार केला तर धावसंख्येला पूर्णपणे तालेबंद केलं जातं. 33 धाव पटलावरती मॅजिक आकडा पाहतो. चेंडू संपले, 3 विकेट कोसळल्या. 33 धाव पटलावरती मॅजिक आकडा धाव पटलावरती पाहायला मिळतो. उत्तमरित्या हा फटका टोलवलाय. येतोय हा बाहुबली चौकार. उत्तमरित्या फटकेबाजी आता अवगत केली जाते, कारण फलंदाजांनी हेरलं, फलंदाजांनी पाहिलं. अलीकडचे 4 चेंडू डॉट आपण पाहिले. फलंदाज नितेश काथारा आणि त्यानंतर अगदी हा फलंदाज आता पूर्णपणे धावसंख्या वेगानं बनवतोय. जर्सी क्रमांक 7 या लढतीमध्ये त्याला सत्ता गाजवायची आहे आणि हे पाहता अगदी अटके पार झेंडे रोवण्याच्या इराद्यामध्ये हे फटके इथे येताना पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार सोहेल पटेल. प्रहार केला अगदी याला कार्पेट. हा पण फटका पाहतो. अविरतपणे ही धाव इथे आपल्याला येताना पाहायला मिळते, परंतु तात्काळ 2 धावा सहज गतीनं इथे प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. नेपाली म्हटलं तर निश्चितच सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य राजेशजी कातारा असतील. त्यानंतर अष्टविनायक धाब्याचे मालक सन्माननीय आकाशजी कातारा यांचंही नाव आवर्जून घेतलं जातं, ज्यांच्या माध्यमातून आमदार चषकाची दमदार स्पर्धा पाहतो. त्यांचंही आम्ही मनस्वी इथे स्वागत करतो. परंतु आज खेळतोय गावदेवी 11 नेवाली युवा ब्रिगेड, यंग ब्रिगेड आज नेवाली संघामध्ये पाहतो आणि याही संघाचा अगदी उत्तम रीतीचा आपण ढंका पाहू शकता. सोहेल पटेल या गोलंदाजा विरोधात पूर्णपणे अविरतपणे फटके येत आहेत. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. लॉंग लेग, फाईन लेग क्षेत्रामध्ये हा फटका खेळलाय आणि तत्वर अगदी पुन्हा एकदा 2 धावा सहज गतीने प्राप्त होत आहेत. आणि पहिल्या अगदी 4 षटकांचा विचार केला तर निश्चितच आपण धावा अतिवेगानं बनताना पाहिल्या, परंतु अंतिम टप्प्यामध्ये जर पाहिलं तर गुणतालिकेवरती धावा बनतायत 3 गडी बाद 41. चला आपण स्पीडली खेळायचे. अगदी अतिवेगवान खेळ हा प्रस्थान होणं खूप गरजेचं आहे. अगदी खूप सारे लढती अजूनपर्यंत कव्हर करायचे आहेत. तर धावसंख्या जर पाहिली तर 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 41 धावा लागतायत धावपटलावरती. पहिलं षटक अतिवेगाचं, त्यानंतर तात्काळ गोलंदाजांवरती हल्ले चढले गेले. पहिलं षटक पाहिलं पण नाम पटेलचं, जिथे 9 धावा खर्चिक झाल्या. तौसिफ पटेलला 16 धावा कुठल्या. नाम पटेलने पुन्हा एकदा एक चांगलं काम साध्य केलं. पुन्हा एकदा 7 धावा त्यानं खर्च केल्या आणि अगदी 2 फलंदाज त्या ठिकाणी आपण एक फलंदाज बाद होताना पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं सोहेल पटेल या गोलंदाजानं उत्तमरित्या षटक हाताळलं. फक्त धावा दिल्या 9 आणि 4 षटकांचं मिलन 41 धावा सध्याच्या घडीला इथे बनताना पाहायला मिळत आहेत. अगदी मैदानाच्या सभोवताली माझा क्रिकेट रसिक राजा मोठ्या संख्येने आलाय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. tenniscricket.in च्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतो त्यांचं आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. अगदी अखेरच्या षटकाकडे पाहिलं जाईल आणि गोलंदाज येतोय साजिद पटेल. एक साजेसा खेळ त्याला इथे अवगत करावा लागेल. पहिला चेंडू अगदी धाकट राहिलाय, परंतु यापुढील 5 चेंडू अगदी कलात्मकरित्या सफर करावे लागतील. समोर पाहायला मिळतो NK टेनिस क्रिकेट जगताला पहिल्यांदा ज्यानं प्रकाशझोतामध्ये आणलं असा NK सद्यस्थितीला आपण बॅटिंग मार्कवरती पाहतो. तोही चांगला खेळतो. फिल्डिंग त्याची धाकड असते,
पार्थ पाटीलचा विचार केला, तोही दाखड खेळतो, त्याने चांगली खेळी साकार केली, परंतु अंतिम टप्प्यामध्ये नितेश आणि निशांत काथाऱ्याला आपला दरारा इथे पेशकश करावा लागेल. थ्रो काहीसा पण चुकीचा पाहिला, त्या ठिकाणी होता सम्रा पटेलनं पकडलेला तो पहिला झेल. त्यात नंतर धावसंख्येला पूर्णपणे रोख लागली गेली, धावसंख्येला टाले बंद केलं आणि हे पाहता अगदी धावसंख्या आता कासवच्या पद्धतीने पुढे मार्गस्थ होते. 44 धावसंख्येचं गुलमोहर हे धावपटलावरती फुलले. प्रहार केला बाकूडला जात, हा पण फटका पाहतो, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, आवाक्याच्या बाहेर येतोय हा अजून एक बलवान चौकार. 4 रन्स येत आहेत, या धावा काहीशा फलदायक ठरतील येणाऱ्या उत्तरार्धामध्ये. NK आता बरसलाय, अगदी 2 चौकार त्याच्या बाडमधून. स्टार्टिंगला अगदी 4 चेंडू तो डॉट खेळला आणि त्यानंतर अविरतपणे 4 पाठोपाठ लगातार 2-3 दुहेऱ्या धावा. आता आलेला चौकार काहीसा फलदायक ठरतोय, काहीशी दमछाक आहे, परंतु झिकझाक पारी त्याच्या बाडमधून इथे येताना पाहायला मिळते. पहिल्या पूर्वार्धातील अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे आणि हे 3 चेंडू खूप इम्पॉर्टंट आहेत दोन्ही संघांसाठी. चेंडू क्रमांक 4 भेदक मारा साध्य करण्यासाठी स्टार 11 ओवे संघाचा धाकड गोलंदाज आहे साजिद पटेल. अगदी या षटकादरम्यान काहीशा धावसंख्येला त्याला रोखायचंय, धावसंख्येला थांबवायचंय, परंतु NK हा आक्रमक झालाय. NK या फलंदाजाविरोधात पूर्णपणे धाकड गोलंदाजी त्याच्या माध्यमातून अंतिम टप्प्यामध्ये सफर केली जाते. जणू काय आगीचा गोला फेकला की काय असा परिचय साजिद पटेल आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून साध्य करतो आणि या पहिल्या पूर्वार्धातील 2 चेंडूंचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. चेंडू क्रमांक 5, 5वा बॉल. पंचतारांकित स्पर्धेमध्ये पंचतारांकित खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे साध्य होताना पाहायला मिळतो. नेवाली संघाची प्रेक्षक आहेत, परंतु आज ओवेकर मोठ्या संख्येनं या स्पर्धेमध्ये आलेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल, कारण 2 संघ तितकेच धाकड आहेत क्रिकेटच्या सारीपाठावरती. दोन्ही संघांचा आपण डंका पाहतो. ऑन द कार्पेट लॉंगॉनकडे हा फटका दागलाय, तौसिफ पटेल त्या ठिकाणी सज्ज होते. अगदी ज्या ठिकाणी एक जाव तिथे अगदी अति वेगानं आपण धावा बनताना पाहिल्या. निश्चितच 2 आणि पहिल्या पूर्वार्ध दरम्यान धावपटलावरती धावा घडतायत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकूण धाव पुस्तकावरती 50. सांघिक कोठ्याचं अर्धशतक. चला टॉस साठी यायचंय. चला वाकलन टीम आणि वैद्य 11 वाकलन, त्याचबरोबर खुटारे, चैतन्येश्वर खुटारे. झाला विशाल या, मी विश्वनाथ शेठ मस्कर आणि रवीश शेठ भोईर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते आम्ही इथे टॉस करतोय आणि उद्देश इथे आलाय वाकलनचे. उद्देश या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. उद्देश चे जयेंद्र दादा आहेत पखवाज वादक. 3 सल्लागार आहेत. सेट कॉल आहे, तर टेल कॉल आहे, पण टॉस जिंकलाय तो विशालने. विशाल फक्त डिसिजन सांग. बॅटिंग करू आम्ही. यस, चला वैद्य 11 टीम वाकलनला क्षेत्ररक्षण करायचं आहे. खुटारी संघाने बॅटिंग. तर तात्काळ इथे लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. अगदी आपण मंचकावरती रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे सल्लागार विश्वनाथ शेठ मस्कर नारिवली, त्यानंतर हिमांशु इंटरप्राइजेसचे प्रोपायटर सन्माननीय रवींद्र शेठ भोईर पाहतो, त्यानंतर जहीरजी पटेल सर ओवे, त्यांचंही आपण दमदार बाणा या स्पर्धेमध्ये पाहू शकता. त्यांचं मनपूर्वक स्वागत.
आणि या स्पर्धेमध्ये सर्वांची आपण प्रचंड मेहनत पाहतो. मॉन्टी पाटील यांनी अगदी या स्पर्धेला उंच शिखरावरती पोहोचवले, ज्याच्यामध्ये विकी पाटील असतील, दिनेश ठाकूर, परेश ठाकूर या सर्वांची प्रचंड मेहनत आणि ग्रामस्थ मंडळ मोरबी आणि संपूर्ण आमचा क्रिकेट रसिक राजा ज्यांच्या मेहनतीतून, ज्यांच्या पाहणीतून एक दमदार बाणा या स्पर्धेचा पाहायला मिळतो. खेळाचं पहिलं पूर्वार्ध जिथे धावा बनताना पहिल्या 50 आणि उत्तरार्धाकडे प्रस्थान केलं जाईल, जिथे 51 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना पाहतो आई गावदेवी नेवाली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना स्टार 11 9191 ओवी हा संघ. कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल फेरबदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये ते जॉईंट होतील. समालोचन क्षेत्रातील अतिशय अग्रगण्य नाव आमचे मित्र प्रवीणजी अर्जुनी सर, मॅम फ्रॉम कळंबोली. धन्यवाद रोशनजी. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण रोशनजींचा आवाज या ठिकाणी ऐकला. तमाम मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं तमाम क्रीडा रसिकांचं निखळ मनोरंजन करणारा हा मराठीचा अतिशय गोड आवाज आपण या खेळाच्या पूर्वार्धामध्ये पाहिला. परंतु दोन ताकदवर संघ ज्यावेळेला एकमेकांच्या समोर येतात त्यावेळेला बॅटल मैदानाच्या आतमध्ये कमालीचं असतं आणि तेच बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार. 50 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या नेवाली संघाच्या माध्यमातून आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र 9191 स्टार ओवे संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी, चेंडूचं परीक्षण या ठिकाणी केलं गेलंय. दोन सर्वोत्तम चेंडू मात्र या ठिकाणी निवडले गेलेत आणि सलामीवीर फलंदाज यावेळेला मात्र मैदानाच्या दिशेनं अगदी मुख्य खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशा प्रकारची असेल? पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक आहे. केवळ 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल बाहेर राहण्याची मुभा असेल. 5 षटकांमध्ये 50 धावा, 51 धावांचं लक्ष आहे. म्हणजे प्रति षटक 10च्या सरासरीनं मात्र तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. 10.20 ही धावगतीची सरासरी तुम्हाला राखायची आहे. 6 चेंडून मागे 10 धावा येणं हे खरं तर तितकी मोठी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये नसणार आहे. आणि ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये 9191 स्टार ओवे हा संघ फलंदाजी करतोय, आघाडीच्या फलंदाजांचं फॉर्ममध्ये येणं या संघासाठी सर्वाधिक जमेची बाजू ठरते. कंचनजी पालकर देखील आमच्या समिती या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जुडले जात आहेत ॲज अ ऑफिशियल स्कोरर. सलग 8व्या रजनीमध्ये आपण त्यांची लेखणी या ठिकाणी झळकताना पाहतोय. आणि कांचनजी म्हटलं ना तर गुणलेखक क्षेत्रातील बाहुबली म्हणून देखील त्यांची ओळख आहे. द ग्रेट खली आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आकिब ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय निकेश म्हात्रे. 2 सर्वोत्तम सलामीवीर फलंदाजांची जोडी. यावेळेला मात्र पहिला चेंडू थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता. खरं तर ऑनसाईडला टार्गेट करायचं होतं, फाईनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू वळवायचा होता. प्री मेडिटेड शॉट जर तुम्ही खेळाल तर मात्र तुमचा संघ अडचणीमध्ये येऊ शकतो. चेंडूच्या मेरिटप्रमाणे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल. माइंडसेट तुम्हाला चेंडू पाहिल्यानंतर, त्याची लाईन, त्याची गती पाहिल्यानंतर तुम्हाला शॉटचं सिलेक्शन करावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती दबाव दबाव आणि केवळ दबाव पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज सोनू कातारा. कमालीची गोलंदाजी आहे. सटीक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करताना सोनू. विकेट टेकिंग ॲबिलिटी. परंतु इथे मात्र लाईन पिक केली गेली आहे. फाईनचं क्षेत्र जो पहिल्या चेंडूपासून निवडण्याचा प्रयत्न होता, यावेळेला मात्र प्लेसमेंट परफेक्ट. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळते आहे. पहिल्या 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर जो दबाव आहे तो दबाव पाहायला मिळाला फलंदाजी करणाऱ्या संघावरती. आणि या दबावामधून जर का स्वतःला सावरायचं असेल तर मात्र मोठा फटका येणं गरजेचं होतं. तो फटका फलंदाच्या बॅटमधून आलाय. अकीबच्या बॅटमधून आलेला हा चौकार मात्र प्रत्युत्तराचा चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा व्यूहरचनेमध्ये बदल केली जाते. क्षेत्ररक्षण कशा प्रकारचं असावं? बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. एकूणच जर पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग 1 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि 1 क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला. उर्वरित सर्वच्या सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये. लाईन आणि लेंथ तुम्हाला कन्सिस्टंटली मैदानाच्या आतमध्ये सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल.
बरेचसे गोलंदाज क्षेत्ररक्षणाच्या अगेन्स्ट जाऊन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सोनूकडे असलेला अनुभव, अनेक स्पर्धेच्या माध्यमातून त्यानं केलेली दमदार कामगिरी, या सर्व गोष्टी विचाराधीन घेतल्या ना तर सोनू एक प्रभावी गोलंदाजी करणारा प्रमुख अस्त्र या संघाचं, नावाली संघाचं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतंय. यावेळेला समोरच्या दिशेनं ओव्हर कव्हर चेंडू भिरकावला जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवतोय तोपर्यंत मात्र मिळते संधी. दोनही फलंदाजांना धावा एकवटल्या जात आहेत. 2 अडी या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवर. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करताना दोनही सलामीवीर फलंदाज अकीब पटेल आणि त्याच्या समवेत मात्र निकेश म्हात्रे, दोनही आघाडीचे फलंदाज आहेत. दमदार खेळ या दोनही खेळाडूंचा नेहमीच आपण पाहिलंय. यावेळेला स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं चेंडू वळवला, डीपला प्रोटेक्शन आहे. चेंडू क्षेत्ररक्षणाच्या मेरिट प्रमाणे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या 2 चेंडूंवरती कुठेतरी घाई गडबड करणारा संघ 9191 स्टार ओवे संघ आता मात्र योजनाबद्ध पद्धतीने धावांचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वेट अँड वॉचचं क्रिकेट मैदानावरती होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रतिउत्तर दाखल धाव फलकावरती आल्यात. बिनबाद 8 धावा. बिनबाद ही जरी जमेची बाजू असली तरी 8 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये येतं. हे कुठेतरी थोडीशी संत सुरुवात आहे. परंतु आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो, किंबहुना निसर्गाचा हा नियम आपल्याला नेहमी पाहायला मिळतो की जिथे वादळ येणार असतं ना तिथे काही काळ आपल्याला चीर शांतता जरूर पाहायला मिळते. कदाचित पहिल्या षटकामधील धावांची ही जी शांतता आहे ना, ही शांतता वादळापूर्वीची पूर्वसूचना तर नसेल. धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखला जाणारा 9191 स्टार ओवे संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय धावांकरता आणि त्याला संघर्ष करण्यास भाग पाडतोय तो अर्थातच नावाली संघ मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीचा आणखीन एक विकल्प गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आहे आतिश कातारा. आतिशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होणार की आतिशी फलंदाजी, हे दोनही आघाडीचे फलंदाज मैदानावरती साकारणार. आतिश क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना करत असताना आता मात्र एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर राहण्याची मुभा असेल. पॉवर प्ले 2चं हे षटक आहे. आतिशी गोलंदाजी राऊंड द विकेटचा मारा करतोय. मोठा फटका खेळण्याचा मानस होता बॅटीचा. बॉटम एज घेऊन केवळ यष्टी रक्षकाच्या मागे फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल धाव फलकावरती आलाय. थोडंसं संथ वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पाठीराखे मोठ्या संख्येनं आहेत. ओवे स्टार ओवे 9191 स्टार ओवे संघाच्या पाठीराख्यांची संख्या जर आपण पाहिली तर कमालीची पाठीराख्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मैदानाचा एक कोपरा आपण पाहिलं तर स्टार ओवे संघाला सपोर्ट करणाऱ्या समर्थकांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि उर्वरित मैदानावरती देखील प्रेक्षकांची विलक्षण उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र लाऊड अपील आहे. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. इम्पॅक्ट पॉईंट पाहिला गेला. पॅड लाईनवर जिथे चेंडू आदळला त्या ठिकाणी मात्र डाव्या इष्टीला सोडून जाणारा पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप, कदाचित हा इम्पॅक्ट पॉईंट असणार आहे आणि त्यामुळेच की काय फलंदाज सुरक्षित आहे. पंचांनी दुजोरा दिला की होय फलंदाज सुरक्षित आहे, परंतु अपील दमदार पाहायला मिळाली होती आणि दबाव बनवावा लागेल. सातत्यानं नावाली संघ तुम्हाला रिलॅक्स होता येणार नाहीये. जरूर 50 धावा तुम्ही धावफलकावरती उभारल्यात, परंतु स्टार ओवे संघ कोणत्याही क्षणाला फाईट बॅक करू शकतो. ती धमक या संघामध्ये. यावेळेला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट जय वेगानं चेंडूवरती येत आहेत आणि जोपर्यंत चेंडूवरती मिळवला जाईल ताबा तोपर्यंत मात्र धावा धावफलकावरती एकेरी स्वरूपाची. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 51 धावांचं लक्ष गाठायचं आहे. अजूनही 50 धावांचं लक्ष आहे. माफ करा, 49 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या, म्हणजे अजूनही 39 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. हळूहळू धावा धावफलकावरती उभारल्या जातात. थेंबे थेंबे तळे साचे हा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे मिसकम्युनिकेशन दोनही खेळाडूंमध्ये. एंड चुकीचा निवडला गेला. जवळचा एंड होता नॉन स्ट्रायकिंग, ज्या ठिकाणचा क्षेत्ररक्षक भरपूर पुढे निघून गेला होता फलंदाज. पण विजयासाठी तर लक्ष 51 धावांचं आहे. स्क्रीनवरती थोडंसं करेक्शन आहे. टेक्निकल टीम 51 धावांचं टार्गेट आहे. 50 धावा धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाल्या. इथे मात्र पॅड लाईनला चेंडू भरकटले गेलेत आणि जर का तुम्ही दिशा भरकटणार
तर फलंदाज मात्र सज्ज आहेत. चौकार येतोय, केवळ मनगटी ताकदीचा वापर, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. संघ जाऊन पोहोचलाय 12 धाबा धावफलकावरती, 16 धाबा, माफ करा, चौकारानं 16 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. थोडस लेट अपडेट आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळतंय. 51 धावांचं टार्गेट आता ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. टेनिस cricket.in माध्यमातून या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती आल्यात. कांचनजी पालकर यांची लेखणी म्हटलं ना तर अजूनही येणारे 18 चेंडू आणि 35 धावांची गरज, 36 धावांची गरज. इट्स 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. 51 धावांचं लक्ष म्हणजे 35 धावांची गरज असेल. यस 35. तर मैदानाच्या आतमध्ये खूप काही घडताना आपल्याला पाहायला मिळतंय. एकीकडे नवाली संघ विजयासाठीचा संघर्ष पाहायला मिळतोय. 9-1 स्टार उभे संघाकडून देखील दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांमध्ये 8च्या सरासरीनं 16 धावा धावफलकावरती आल्यात. परंतु इथून मात्र एका बाजूने थोडंसं एक्सेलरेट करावं लागेल. 18 चेंडू 35 धावा म्हटलं तर या ठिकाणी धावांचा पाठलाग करताना एका बाजूने आक्रमक खेळ मैदानावरती एवढं गरजेचं. यावेळेला डाईव्ह लगावत असताना जेल घेण्याचा केला प्रयत्न, थेट फेकी देखील पाहायला मिळाली स्ट्रायकिंग एंडला. बरंचसं काही घडलं मैदानाच्या आतमध्ये. येस, स्क्वेअर लेग पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय. घेतला जाईल टेक्निकल टीमचा सपोर्ट आणि इथून मात्र काय निर्णय येणार त्यानंतर या सामन्याची दिशा आणि दशा ठरणार. एक सर्वाधिक महत्त्वाचा निर्णय टेनिस cricket.in संपूर्ण टेक्निकल टीमला आज मात्र बरीचशी मेहनत या ठिकाणी करावी लागते आणि ती मेहनत या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून गेली 8 रजनी 7 रजनी खूप चांगलं प्रक्षेपण राहिलंय. बेस्ट पॉसिबल अँगल बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी होते आमची संपूर्ण टेक्निकल टीम आणि निर्णय या ठिकाणी जरूर निर्णय आलाय. पहिली धाव घेताना मात्र फलंदाज, येस फलंदाज बाद आहे. निर्णय आलाय, फलंदाज बाद आहे. तर या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. एक सर्वाधिक महत्वाचा निर्णय होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जाताना पाहतोय. इन ॲट नंबर 3 सोहेल. सर्वाधिक महत्वाची विकेट या ठिकाणी गमावली गेली आहे. अख्खी बरोबर नितेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. खरं तर मोठमोठे फटके त्याच्या भात्यामध्ये आहेत, परंतु जोपर्यंत नितेश मैदानावरती मोठे फटके साकारणार त्या अगोदर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये त्यानं आपली विकेट गमावली आहे. थोडासा हताश, निराश, नाराज होऊन हा खेळाडू मात्र तंबूच्या दिशेनं परततोय. तमाम चाहते वर्गांना थोडासा नाखुश त्यानं जरूर केलाय, परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोहेल दाखल झालाय. सामन्यामध्ये चुरस आपल्याला अजूनही कायम पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावरती आल्या आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती आहेत. एकीकडे 9-1 स्टार ओवे हा संघ, तर दुसरीकडे मात्र नेवाली हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघर्ष विजयासाठीचा, संघर्ष या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याचा आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करताना हे दोनही संघ पाहायला मिळत आहेत. स्पर्धा कोणतीही असो त्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला तुमचा संघ दाखल होतो ना, एक स्वप्न उराशी बाळगून तो संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आणि ते स्वप्न साकारण्यासाठी, ते स्वप्न अस्तित्वामध्ये उतरवण्यासाठीची पडझड, धडपड, मेहनत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला मात्र अपील, परंतु पाहूया या अपीलमध्ये किती उत्साह आहे, किती आत्मविश्वास आहे. यष्टी रक्षकाची देहबोली काय सांगते आहे. स्क्वेअर लेग पंचांची या ठिकाणी घेतली जाईल मदत, कारण विकेट महत्वाची आहे. इथे दबाव बनवण्याचा प्रयत्न केला जाणार का? होय, पंचांचं बोट आकाशाकडे, परतावं लागेल फलंदाजाला. इथून मात्र
आणखीन एक सफलता. विकेट नंबर 2 मैदानातून बाहेर जाताना सोहेल. आणखीन एक मोठी सफलता या ठिकाणी नावाली संघाला मिळताना. तर आमचे आदित्य मुरबीचे त्यांना विनंती आपण मंचकावरती या. आदित्य या आपण मंचकावरती. तर नक्कीच या ठिकाणी नेवाली संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि या कमालीचा कमबॅक राहिलाय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सोनू कातारा गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. विकेट टेकिंग ॲबिलिटी त्यांच्याकडे आणि नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये रजनी स्पर्धेमध्ये आय थिंक 2 व्हीलर बाईकचे मानकरी देखील ठरलेत आणि ती 2 व्हीलर बाईक त्यांना त्यांच्या गोलंदाजीच्या बळावरती मिळाली. म्हणजे एक असा या वर्षीच्या क्रिकेट हंगामामधला खेळाडू की ज्यानं गोलंदाजीच्या बळावरती 2 व्हीलर बाईक, स्वप्नातील 2 व्हीलर बाईक, स्वप्नवत कामगिरी त्याच्या माध्यमातून त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि असा दमदार खेळाडू यावेळेस मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरं आणि संघासाठी मात्र सर्वाधिक महत्वाचं षटक हाताळत असताना परंतु इथे रडारमध्ये चेंडू सापडलाय आणि अक्षरशः आक्रमण करत असताना चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. खरं तर यष्टांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका या ठिकाणी येतोय. षटकार. मच नीडेड सिक्सर. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कमालीचा कमबॅक जरूर या ठिकाणी पाहायला मिळालं होतं गोलंदाजीच्या माध्यमातून सोनू यांचा. परंतु या षटकारानं जणू पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची चिन्ह मैदानाच्या आतमध्ये दाखवताना 9191 स्टार ओवे हा संघ. नेवाले विरुद्ध ओवे या दोन संघादरम्यानची ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शांतता मैदानाच्या आतमध्ये आहे. विजयाचा जल्लोष करताना कोणताही संघ पाहायला मिळत नाहीये. कारण हा सामना इतक्या यावेळेला सरळ बॅटनं धावा येत असताना रिव्हर्स अटेम्प्ट करण्याची गरज होती का? सर्वाधिक महत्वाचा प्रश्न. चुकीचं शॉट सिलेक्शन तुमच्या संघाला अडचणीमध्ये आणू शकतं आणि हेच मैदानाच्या आतमध्ये घडतंय. सरळ बॅटनं धावा येत असताना रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आणि विकेट नंबर 3 मैदानातून बाहेर. का सरळ बॅटनं खेळला असताना तर कदाचित लोअर फुलटॉसचा चेंडू होता. मोठ्या धावा धावफलकावरती जरूर आल्या असत्या. धावांचा विचार केला तर 22 धावा धावफलकावरती आहे. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही इक्वेशन जर पाहिलं तर कांचनजी आमच्यापर्यंत माहिती जरूर देतील. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 29 धावांची गरज. 12 बॉल्स 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला खेळाडूंना विनंती असेल की थोडंसं स्पीडअप करायचं आहे. 2 षटकं कंप्लीट केलीत. गोलंदाज सोनू काथारा यानं गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटकं 0 निर्धाव 14 धावा आणि 1 सांघिक सफलता. ही कामगिरी मात्र राहिली आहे या सामन्यामध्ये. सोनू यांची एक मात्र षटक हाताळलं होतं. आतिशनं 1 षटक 0 निर्धाव 8 धावा आणि कोणत्याही प्रकारची सफलता नाहीये. यावेळेला अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू 29 धावांची गरज. या षटकामध्ये हल्ला बोल, आक्रमण, प्रतिहल्ला आणि आक्रमक खेळ हा मैदानाच्या आतमध्ये हा नक्कीच साकारावा लागेल. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. तुम्हाला आत्मसंरक्षण करायचं असेल तर मात्र अटॅकिंग क्रिकेट मैदानावरती होणं गरजेचं आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर दोन्ही एंडनं थोडासा शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला स्टार ओवे संघाचा. परंतु इथून मात्र तुम्हाला आक्रमक खेळ हा मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. एका बाजूने अटॅकिंग क्रिकेट, दुसऱ्या बाजूने संयमी खेळ सातत्यानं जर का होत राहिला तर सामन्यामध्ये याही ठिकाणावर शिरकाव केला जाऊ शकतो. परंतु नेवाली संघ ओळखला जातो धारदार गोलंदाजीसाठी, ओळखला जातो धावा डिपेंड करण्यासाठी. सोनूचे 2 षटक जरी या ठिकाणी हाताळले गेले असले सोनूना तरी मात्र गोलंदाजीचे बरेचसे विकल्प अजूनही भात्यामध्ये आहेत आणि त्या विकल्पांचा इथे मात्र वापर केला जातोय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज धीरज खाताराच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू सोपवला गेलाय. अजूनही येणारे 11 चेंडू 28 धावांची गरज. किमान 2 मोठे फटके या षटकामध्ये येणं नितांत गरजेचं.
यावेळेला समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड चेंडू खेळलाय. वाडीस लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. फेकी थोडीशी खराब राहिली आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना एकेरीला मात्र दुहेरीमध्ये केला जात आहे परावर्तित. या 2 धावेंच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय. धाव फलकावरती आल्या 23. येणारे अजूनही माफ करा, धाव फलकावरती आल्यात 24 आणि 25. एकूण 25 धाव फलकावरती येणारे 10 चेंडू आणि अजूनही 26 धावांची गरज. सामना महत्वाचा आहे दोनही टीमसाठी. या स्पर्धेतील पहिली मॅच हे दोनही संघ खेळत आहेत. विजयाने या स्पर्धेला सुरुवात करायची, दमदार सुरुवात करायची. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं, याकरताचा हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. आणि अशा प्रकारच्या जर का धावा धावफलकावरती येत राहिल्या तर मात्र विजयाचा मार्ग हा थोडासा खडतर असेल. परंतु इथे मिस टायमिंग स्ट्रोक. बॅट इज अ लिडिंग एज. स्वतः गोलंदाज येत आहे झेलच्या खाली. कंप्लीट केला जातोय झेल. आणखीन एक महत्वाची विकेट इथे मात्र गमावतोय तो ओवे संघ. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि धीरजनं मात्र आणखीन एक दे धक्का दिलाय तो अर्थातच ओवे संघाला. 4 फलंदाज या ठिकाणी बाद झाले. 26 धावा धावफलकावरती आहेत. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 9 चेंडू आणि अजूनही 25 धावांची गरज. 9 runs 25 runs requires to win 9 balls 25 runs. इक्वेशन थोडंसं कठीण होताना आता 9-1 स्टार उभे संघासाठी. परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सकलेन. तर पहा इथे एनडी परिभागातून मॅचचा आनंद घेत आहेत अनुष्का पालकर, भूमिका पालकर आणि रोहन पालकर या त्रिमूर्तींचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. तर या ठिकाणी मात्र आपण पुन्हा एकदा जाऊयात सामन्याच्या दिशेनं. 9 चेंडू आणि 25 धावांची गरज असताना यावेळेला मात्र आणखीन एक लाऊड अपील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पंच या ठिकाणी दर्शवतात होय इट्स अ लेग बाईज. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. एकेरी स्वरूपाच्या धावेनं फारसा फरक पडणार नाहीये. आता हे नेवाली संघानं देखील ओळखलंय खरं धावा रोखणं गरजेचं आहे आणि त्या धावा रोखल्या जात आहेत. धीरजचं खरं तर विशेष कौतुक या ठिकाणी करावं लागेल. कमालीची भेदकता त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली आहे. मोक्याच्या क्षणाला त्यानं विकेट्स आपल्या खात्यामध्ये जमा केल्या आहेत आणि काय अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावर त्यानं मारा केलाय. 8 चेंडू आणि 24 धावांची अजूनही गरज. 8 बॉल 24 रन्स रिक्वायर्स टू विन. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड अ मिस. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा या प्रकारचा स्ट्रोक मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तुम्हाला चेंडूची गती ओळखावी लागेल, चेंडूचा बाउन्स ओळखावा लागेल, चेंडूची लाईन तुम्हाला प्रॉपर कव्हर करावी लागेल. विदाऊट फुटवर्क तुम्हाला मोठे स्ट्रोक्स खेळता येणार नाहीयेत. नेवाली संघानं कमालीचं कमबॅक या सामन्यामध्ये केलंय. परंतु इथे मात्र एक्स्ट्रा ताकद लावण्याचा प्रयत्न, चेंडूमध्ये गती भरण्याचा प्रयत्न, खांद्यांचा वापर, दिशेवरचं नियंत्रण मात्र हरपलं गेलंय. इट्स अ वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव. या षटकातील हा दुसरा अवातनर चेंडू जरूर पाहायला मिळेल परंतु फारसा फरक पडणार नाहीये. अजूनही येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज. यावेळेला समोरच्या दिशेनं वाडीस लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय हा दमदार चौकार. पाहुण्यांचा शुभ सन्मान संपन्न केला जाईल. सन्माननीय लक्ष्मणदादा ठाकूर ग्रामस्थ मंडळ मोरबी यांना विनंती करतो आपण स्वागत कक्षेमध्ये या. आपला शुभ सन्मान इथे संपन्न केला जाईल. स्पर्धा पाहतो अगदी स्वर्गीय जीवा भोईर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मोरबी ग्रामस्थ मंडळ मोरबी आयोजित स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर स्मृती चषक 2025 च्या माध्यमातून सन्माननीय अतिथी मान्यवर लक्ष्मणजी ठाकूर यांचा शाही सत्कार सोहळा आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते इथे संपन्न केला जातो. अर्पण या पुष्पगुच्छ भावसुमनांचे प्रेमभरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली, पाहुणे आली मने प्रसन्न झाली. अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये हा पाहुण्यांचा शाही सत्कार सोहळा इथे संपन्न होतो. थँक्यू सो मच. होय टू कॉमेंट्री बॉक्स प्रवीण जाजुने सर कळंबोली.
तर नक्कीच या ठिकाणी 4 गडी बाद 32 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपला. इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही येणारे 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. या सामन्यामध्ये बॅटल शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार यात मात्र शंका नाही आहे. पाठीराख्यांना अजूनही या ठिकाणी जर पाहिलं ना तर आशेचं किरण जागृत केला जाऊ शकतं. पहिल्या 3 चेंडूवरती जर का एक मोठा फटका आला तर मात्र आशेचं किरण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला जरूर आपल्याला मिळेल. परंतु गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर गोलंदाजीचा विकल्प आपण पाहतोय. महेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आहे. पहिल्या चेंडूवरती महेशवरती केलाय घडाघाती प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत मात्र चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. हाय अँड हँडसम षटकार. सकलेनच्या बॅट मधून मात्र हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याच कालावधी नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्या संधीची तो वाट पाहत होता आणि जशी संधी मिळाली आहे ना सकलेनची बॅट मात्र निर्णायक क्षणाला मैदानाच्या आतमध्ये तडपली आहे. अजूनही येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची गरज. 5 बॉल 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. सकलेन ऑन स्ट्राईक. यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये महेशनं देखील दाखवलंय की होय मी देखील गोलंदाजीमध्ये पुनरागमन करू शकतो. जरूर पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु माझ्या गोलंदाजीमध्ये देखील तो दमखम आहे हे दाखवताना. डॉट बॉल. एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समन. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत. कम्मालीचा झेल टिपला जातोय. दिस विल बी द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. कारण सकलेनची सर्वाधिक महत्वाची विकेट या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. परंतु सामना अद्यापही संपलेला नाही आहे हे दर्शवलं जात आहे. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आपण या ठिकाणी पाहिला होता आणि जेव्हा षटकाची सुरुवात झाली होती आपण म्हटलं होतं की पहिल्या 3 चेंडूमध्ये एक षटकार येणं हे नितांत गरजेचं आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आणि तो षटकार सकलेनच्या बॅटमधून जरूर आपल्याला पाहायला मिळाला आणि हेच कारण आहे की संघ अजूनही सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो. कारण येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि कांचनजी आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की 13 धावांची गरज. 3-13 कोणत्या संघाचे होणार. एकीकडे नेवाली संघ तर दुसरीकडे मात्र 9191 स्टार ओवे हा संघ मैदानाच्या आतमध्ये. 2 मोठ्या फटक्यांची गरज असेल. 3 षटकांमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नाम खरं तर नामसाठी ही सुवर्ण संधी आहे आपलं नाम खमावण्याची. अनेक स्पर्धेच्या माध्यमातून या खेळाडूंना मात्र आपला नावलौकिक जरूर केलाय परंतु सिंगल आली आहे. सिंगलनं आता सामना पुन्हा एकदा अशा परिस्थितीमध्ये आलाय की जिथून तुम्हाला 2 चेंडू आणि 2 मोठ्या फटक्यांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. नेवाली संघ थोडासा रिलॅक्स होताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल कारण त्यांच्या गोलंदाजावरती त्यांना विश्वास आहे. महेश पाटीलच्या हातामध्ये मोठ्या विश्वासाने चेंडू सोपवला होता. यावेळेला मात्र एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. खांद्यांचा अतिरिक्त वापर आणि जणू प्रेक्षकांनी आता मैदान सोडायला सुरुवात केली आहे. ओळखलंय या सामन्यामध्ये कोणता संघ हावी होतोय कारण महेशनं केली आहे दमदार गोलंदाजी. यावेळेला ऑन द नीज आले आहेत. चौकार जरूर आलाय परंतु या चौकाराने केवळ पराभवाचं अंतर कमी होईल. पराभव मात्र टाळता येणार नाहीये. 1 चेंडू 12 धावांची गरज असताना फलंदाजाच्या बॅट मधून येतोय हा चौकार जो संघाला मात्र घेऊन जातोय 43च्या घरात. हा सामना जिंकलाय नेवाली संघानं. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले नेवाली संघाचा आणि काय दमखम दाखवलाय गोलंदाजीचा. अप्रतिम कामगिरी राहिली आहे. नेवाली संघ कुठेही जायचं नाहीये. यानंतर तुमचा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. आयोजकांच्या वतीने या सूचना आमच्यापर्यंत येत आहेत. तर नेवाली संघ आपण कुठेही जायचं नाहीये. आपल्याला कोणत्याही क्षणाला या ठिकाणी कॉल केला जाईल आणि आपण लगेचच आमच्या कॉलला रिस्पॉन्ड करायचंय. तर या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच आपण जरूर या ठिकाणी डिक्लेअर करणार आहोत. अष्टपैलू कामगिरी ज्यांच्या माध्यमातून गोलंदाज